मंगळाला मुळातच ज्योतिषशास्त्रात कारकत्वाच्या दृष्टीने सेनापतीची उपमा दिलेली असल्यामुळे साहजिकच मंगळाचा स्वभाव हा धाडसी, कोणाचे न ऐकणारा, स्वतंत्र वृत्तीचा, हट्टी, महत्त्वाकांक्षी, धैर्यवान, साहसी, शौर्याची व धाडसाची कामे करणारा असा असल्यामुळे वैवाहिक आणि कौटुंबिक स्थानाशी याचा संबंध आला की साहजिकच कौटुंबिक जीवनातील तडजोड, प्रेम, वात्सल्य, करुणा, ममत्व, मायत्व, जिव्हाळा, आपुलकी नाहीशी होऊन पती पत्नीच्या नात्यामध्ये कोरडेपणा निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे कौटुंबिक जीवनात मंगळाला दुय्यम स्थान दिल्याचे दिसते. पण मित्रांनो, प्रत्येकाच्या कुंडलीत इतर सर्व ग्रहाप्रमाणे मंगळ देखील कोणत्या ना कोणत्या स्थानात असतोच. पण ज्या व्यक्तीच्या कुंडलीत प्रथम, चतुर्थ, सप्तम, अष्टम, द्वादश यापैकी कोणत्याही स्थानात मंगळ असतात त्यांच्या वैवाहिक जीवनात अनुकूल जोडीदार न मिळाल्यास अशुभ घटना घडण्याची शक्यता असते. कारण असा मंगळ सदोष मानला आहे. म्हणून अशा कुंडलीला मंगळाची कुंडली म्हणतात. पण पुष्कळ वेळा अशा कुंडलीचा बागुलबुवा करण्यात येतो आणि साप समजून भुईला धोपटण्याचा प्रकार घडतो. कारण मी पुढे सांगणार आहे त्या कारणामुळे मंगळ निर्बली किंवा निस्तेज झाल्यामुळे निर्दोष होतो याची अनेकांना कल्पना नसते. मंगळ कर्केचा म्हणजे नीच राशीचा असल्यास, शत्रुग्रहेचा म्हणजे मिथुन अथवा कन्या राशीचा असल्यास, अस्तंगत म्हणजे सूर्याजवळ असल्यास, प्रथमात मेषेचा, चतुर्थात वृश्चिकेचा, सप्तमात मकरेचा, अष्टमात सीमेचा व द्वादशात धनु राशीचा मंगळ असल्यास तो निर्दोष समजावा. त्याचबरोबर मंगळावर शुभ ग्रहाची पूर्ण दृष्टी असल्यास तो मंगळ सौम्य होतो. यामुळे जर मंगळ निर्दोष होत नसेल तरच तो सदोष मानावा. पण वधूवरांपैकी एकाच्या कुंडलीत मंगळ असल्यास जोडीदार सुद्धा मंगळाच्याच कुंडलीचा पाहिजे असा याचा अर्थ होत नाही. जोडीदाराच्या कुंडलीत सदोष मंगळ नसला तरी 1, 4, 7, 8, 10, 12 स्थानी शनी असेल, सप्तमावर शनीची पूर्ण दृष्टी किंवा लग्नी अथवा सप्तमात बलवान गुरु शुक्र असेल तर, अथवा सप्तमावर त्याची पूर्ण दृष्टी असेल, प्रथम व सप्तम स्थानात राहू केतू असतील तर ही ग्रहस्थिती मंगळाच्या कुंडलीला प्रतिकारक होते. म्हणून विवाह जमवण्यास हरकत नाही. जन्म नक्षत्रावर आधारलेले गुणमेलन आणि मंगळाची सदोषता हे दोन्ही मुद्दे स्वतंत्र आहेत. ते एकमेकावर अवलंबून नाहीत. म्हणून गुण जास्त असतील तर मंगळ दोष नाही हे म्हणणे बरोबर नाही. साध्या कुंडलीपेक्षा भावचलित कुंडलीवरून मंगळ इष्ट का अनिष्ट पाहणे हे योग्य होईल.